नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवेची परमनंट पदांची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याची लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देईल. त्यासोबतच आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देऊन देईल. तेथून तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, पुणे विभाग पुणे यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्या जिल्ह्याची अशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असल्यास तुमच्यापर्यंत माहिती व्हिडिओ बनवून नक्की शेअर केली जाईल. सध्या बघा मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामधून कुठूनही तुम्ही असाल तर या जाहिरातीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे जे पद आहे, कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी विभागीय संचालक लेखा व कोषागारे आहे. त्या अनुषंगाने अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती पुणे विभाग तथा सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे यांच्याकडून आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे या विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे व कोषागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील कनिष्ठ लेखापाल गट क संवर्गातील सरळ सेवेने भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहे. टपालाद्वारे, हस्तबटवड्याने अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत. सरळ सेवा भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर जाहिरात महाकोश.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेसंबंधित आवश्यक अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. तर बघा मित्रांनो, या गट क संवर्गातील सरळ सेवेने ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवण्यात येत आहेत आणि कनिष्ठ लेखापाल या पदाचं नाव आहे. आणि त्यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी देखील या विभागातील हे पद भरले जाणार आहे. आणि या पदासाठीची परीक्षा जी आहे ती TCS कंपनी मार्फत घेतल्या जाणार आहे. तर आता संपूर्ण माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे. दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील. तर बघा मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे कनिष्ठ लेखापाल परीक्षा 23-24 पदाचे नाव आहे कनिष्ठ लेखापाल. वेतन श्रेणी असणार आहे 7व्या वेतन आयोगानुसार 29,200 ते 92,300. एकूण भरावयाची पदे आहेत 75 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक जो आहे तो आजपासून 31 डिसेंबर 2024 रोजी पासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 30 जानेवारी 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत याची मुदत असणार आहे. जवळपास तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी 1 महिन्यांचा कालावधी यांनी दिलेला आहे. त्यासोबतच आता मित्रांनो, कनिष्ठ लेखापाल हे जे पद आहे या पदासाठी सामाजिक व समांतर आरक्षणानिहाय जागेच्या विवरणाचा तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तुम्ही पाहून घेऊ शकता. तर आता यासाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी लिंक आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आता या परीक्षेसाठी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर परीक्षा केंद्र असणार आहेत आणि या परीक्षेसाठी तुम्हाला फॉर्म भरता वेळेस विचारलं जाणार आहे परीक्षा केंद्र तुम्हाला कोणतं निवडायचं आहे ते तुम्हालाच निवडायचं आहे. डॉक्युमेंट्स काय काय लागतील ते या जाहिरातीमध्ये माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यासोबतच आता या परीक्षेसाठी तुम्हाला परीक्षा शुल्क किती असणार आहे याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. कनिष्ठ लेखापाल पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 1,000 रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 900 रुपये. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील. माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ असेल. उमेदवारांनी ई पावती आणि फीचा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ई पावती ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रती सोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील. आता या पदासाठी महत्त्वाची अशी माहिती म्हणजे तुमची सिलेक्शन प्रोसेस, परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं असेल त्याची माहिती या ठिकाणी बघा. परीक्षेचं स्वरूप व दर्जा तुमची मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या 4 विषयांवर परीक्षा घेतली जाणार
जाणार आहे. प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षा व पदवी बेसवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. प्रश्नांची एकूण संख्या 100 असणार आहे. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असणार आहेत आणि अशी एकूण 200 गुणांची तुमची 2 तास 120 मिनिटांची परीक्षा तुमची एकूण घेण्यात येणार आहे. 2 तासांची तुमची परीक्षा ही असणार आहे आणि तुमचे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाइप तुमचे क्वेश्चन्स असणार आहेत. तर मित्रांनो, आता ही तुमची परीक्षा जी आहे ती TCS कंपनी मार्फत घेतल्या जाणार आहे. तुमचं या ठिकाणी सत्र 1 ते अंतिम सत्र यामध्ये प्रश्नपत्रिके स्वरूप व त्याची काठिण्यता जी आहे ती तपासण्यात येऊन त्यांचे समानीकरण करण्याचे पद्धतीने म्हणजेच नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी. या ठिकाणी अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. तुमची परीक्षा कोणत्या बेसिसवर होणार आहे, कशाच्या आधारावर होणार आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. तुम्ही पाहून घेऊ शकता. तर आता बघा मित्रांनो, यासाठी वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे. अमागासवर्गीय म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्ष वयोमर्यादा आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 45 वर्ष आणि त्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी कमाल वयोमर्यादाची माहिती खाली देण्यात आली आहे. जसं की माजी सैनिक, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष, 43 वर्ष, 45 वर्ष अशा पद्धतीने वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता लेखा व कोषागार या पदासाठी महत्वाची अशी म्हणजे माहिती राहिली ती शैक्षणिक पात्रतेची. या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती देण्यात आली आहे. सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी व शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता, म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी या ठिकाणी मागितलेली आहे. त्यासोबतच मराठी टायपिंग 30 किंवा इंग्रजी टायपिंग 40 जर तुमच्याकडे असेल त्यासोबतच तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्याच्यानंतर आता संगणक अर्हता, ज्याच्यामध्ये MSCIT वगैरे जे या ठिकाणी मागितलेलं आहे ते देखील असणं आवश्यक आहे. परंतु जर सध्या तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र नसेल तरी देखील चालेल. नोकरी लागल्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे आपण महत्वाचे मुद्दे या ठिकाणी जाणून घेतलेच आहेत. इतरही या ठिकाणी महत्वाची माहिती देण्यात आली आहे, जसं की आरक्षणासंदर्भात असेल, पात्रतेसंदर्भात असेल, ती माहिती व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घेऊ शकता. तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काही अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.